परतीचा प्रवास शांततेतच गेला. शिवम या गोष्टींमुळे दुखावला गेला होता की अवनी त्याला साधा मित्रही नाही मानत. खरं तर या 2 दिवसांपासून त्याला अवनीला भेटण्याची इतकी ओढ होती की अवनीच्या बोलण्यानं तो खूप हर्ट झाला होता. पती पत्नी राहू दे, पण निदान मैत्रीच्या नात्यानं तरी तिनं त्याची आठवण काढावी ही अपेक्षा त्याला होती. इकडे अवनी चुकीचे शब्द बोलल्यामुळे पस्तावत होती. खरं तर तिने या 2 दिवसात त्याला किती मिस केलं होतं हे तिलाच माहीत होतं. पण आत्तापर्यंत ती त्याला हे सांगू शकली नव्हती, कारण आता तिनं सांगितलं तर त्याला हेच वाटेल की ती हे त्याचं मन राखण्यासाठी सांगते. अवनीनं शिवमकडे पाहिलं. का कुणास ठाऊक तिला असं वाटलं की त्याच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. कदाचित हा तिचा भ्रम असावा. त्याचा उदास चेहरा पाहून तिला स्वतःच्या बोलण्याचा राग आला. तू ना अवनी एकदम बावळट आहेस. काय गरज होती असं बोलण्याची? तू ना त्याला नेहमी त्रासच देतेस, ती मनातच म्हणाली. शिवम, तुला माझ्या हातचा स्वयंपाक आवडला? ती बोलणं सुरू करायचं म्हणून बोलली. हो, खूप आवडला. मला माहीत नव्हतं की तू इतका छान स्वयंपाक बनवतेस, आणि खीर तर तू अप्रतिम बनवतेस. शिवम स्वतःला सावरत हसत म्हणाला. त्याला हसताना पाहून अवनीला बरं वाटलं. राशीबद्दल काही कळालं का? शिवमने विचारलं. राशी दिदी अधूनमधून आईला कॉल करत असते. ती ठीक आहे व खूप खुश आहे. ती तिच्या मनासारखं जगतीये, त्यामुळं आता आईही निश्चिंत झाली आहे. बाबांनी मात्र तिला माफ केलं नाही. ते तिचं नावही घेत नाहीत, अवनी म्हणाली. तुझ्याशी नाही बोलली राशी? त्यानं हळुवारपणे विचारलं. नाही, लग्न झाल्यापासून तिचा आवाजही नाही ऐकला मी. तिनेही कधी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. कधी कधी खूप आठवण येते तिची, पण तिच्याशी संपर्क साधण्याचा काहीच मार्ग नाहीये. अवनी आता इमोशनल झाली होती. ती माझी मोठी बहीण आहे, पण मी नेहमी तिच्या प्रेमाला तरसले आहे. तिला नेहमी वाटायचं की आई बाबा तिच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतात, माझं जास्त ऐकतात. त्यामुळं ती आधीही माझ्यावर नाराजच असायची. मला कधी तिला समजून सांगताच आलं नाही की तिला जे वाटत होतं तसं काही नव्हतंच. कोणते आईवडील आपल्या मुलींमध्ये भेदभाव करतात? अवनी खाली बघत आपल्या भावनांना वाट करून देत होती. शिवम हे सगळं ऐकून चकित झाला होता. पण तिला असं का वाटत होतं? शिवमने गांभीर्यानं विचारलं. कारण आई बाबा तिला अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबईला जाण्याची परवानगी देत नव्हते. त्याआधीही आईबाबांनी माझी स्तुती केलेली तिला कधीही आवडायची नाही. 2-2 दिवस ती माझ्यासोबत बोलतही नसे. माहीत नाही ती इतकी असुरक्षित का होती. अवनीचे डोळे आता पाणावले होते. ती माझ्याशी कधीच छोट्या बहिणीप्रमाणे वागली नाही. कदाचित माझ्याकडूनच काहीतरी चुकत असेल म्हणून ती. अवनीच्या डोळ्यातून अश्रू गळले. तिला पुढे काही बोलताच आलं नाही. शिवमने अलगद तिच्या हातावर आपला हात ठेवून तिला दिलासा दिला. काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. एक दिवस राशीलाही आपल्या बहिणीचं प्रेम कळेल, शिवम तिला समजावत म्हणाला. त्याच्या बोलण्यानं अवनी शांत झाली. आज कितीतरी दिवसांनी तिनं आपलं मन मोकळं केलं होतं. या सगळ्यामुळं तिला किती वाईट वाटत होतं हे तिनं आपल्या आईशिवाय इतर कुणालाही सांगितलं नव्हतं. आज मात्र शिवमजवळ तिने आपलं मन मोकळं केलं होतं. ही याचीच निशाणी होती की तिला शिवमबद्दल जवळीक आपलेपणा निर्माण झाला होता. त्याच्याबरोबर मनातलं बोलून तिला आता बरं वाटत होतं. काही वेळानं ते घरी पोहोचले. अवनी सर्वांना भेटली. निशाला तर अवनी आल्यानं खूप आनंद झाला होता. 2 दिवस दूर असल्यानं त्यांना खूप साऱ्या गप्पाही मारायच्या होत्या. निशा अवनीला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. निशामुळे तिची बहिणीची वाटणारी कमतरता दूर झाली होती. त्या दोघींमध्ये खूप कमी कालावधीतच मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. निशा व अवनीला सोबत हसून बोलताना पाहून शिवमला खूप बरं वाटलं. त्यानं विचार केला की निदान निशामुळे तरी अवनीचं दुःख कमी होईल. तो रूममध्ये गेला. ते जेवण करून आलेले असल्यामुळं तो लवकरच झोपायला गेला. मनातून त्याला अजूनही वाईट वाटत होतं की तो अजूनही अवनीच्या मनात आपलं स्थान निर्माण करू शकला नाही. विचार करत करत तो झोपी गेला. अवनी जेव्हा रूममध्ये आली तेव्हा शिवम झोपलेला होता.
तिला खरं तर त्याच्याशी बोलायचं होतं. तिला माहीत होतं की शिवम अजूनही तिच्यावर नाराज आहे, पण तरीही त्यानं आपली नाराजी विसरून तो तिच्याशी नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत होता. आज सकाळी शिवमबरोबर बोलू असा विचार करून तिनं चेंज केलं आणि ती शिवमच्या बाजूला जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनीला उशिरा जाग आली. तेव्हा शिवम बेडरूममध्ये नव्हता. ती फ्रेश होऊन खाली आली तेव्हा सीमाताईंनी तिला सांगितलं की शिवमला आज ऑफिसला लवकर जायचं होतं, त्यामुळे तो नाश्ता करून लवकरच घराबाहेर पडला. अवनीलाही कॉलेजला जायचं असल्यानं तीही तयारी करून कॉलेजला निघून गेली. संध्याकाळी ती शिवमशी बोलायचं म्हणून ती त्याची वाट पाहत बसली. 7 वाजले तरी शिवम आला नव्हता. अवनी सगळं आवरून रूममध्ये त्याची वाट पाहत बसली होती. शिवम सकाळी घरी यायला उशीर होईल व तो बाहेरच जेवून येईल असं सांगून गेला होता. त्यामुळं निशा व अजयसोबत तिनं जेवण करून घेतलं. मग ती त्याची वाट पाहत बसली. आत्या, सीमाताई व रमेशराव काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ते दुसऱ्या दिवशी सकाळी येणार होते. 7:10 झाले तरी शिवम आला नव्हता. अवनीनं फोन करून पाहिला पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता. हा नेहमीच असं करतो आणि आता फोनही लागत नाहीये. मागेही एकदा असाच शिवमला उशीर झाला होता व फोनही लागत नव्हता. त्या दिवशी त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. अवनीला ते आठवून धडकीच भरली. अवनी घाबरून सारखीच फोन करू लागली. मोबाईल सारखाच स्विच ऑफ येत होता. ती सीमाताईंना फोन करून हे सांगूही शकत नव्हती, कारण हे ऐकल्यावर ते उगाचच काळजीत पडले असते. तिला काहीच कळत नव्हतं काय करावं. ती रूममध्ये इकडून तिकडे फिरत होती. तो सुरक्षित असावा अशी मनोमन प्रार्थना करत होती. तिच्या हातापायांचा थरकाप होत होता. काही वेळानं शिवमच्या गाडीचा आवाज आला. तो आवाज ऐकून अवनीच्या जीवात जीव आला. ती शांतपणे बाल्कनीत जाऊन बसली. ती इतक्या वेळापासून त्याची वाट पाहते. तिच्या मनात किती वाईट विचार येत होते. शिवमला साधा एक फोन नाही करता आला. ती स्वतःशीच बोलत रडायला लागली. ती खरं तर खूप घाबरली होती. तिला खूप काळजी वाटत होती की तो ठीक आहे की नाही. त्यामुळं तिला रडू कोसळलं होतं. त्यात शिवम तिच्यावर नाराज होता. सकाळीही तो तिला न भेटताच निघून गेला होता. त्यामुळं ती जास्तच उदास होती. शिवम रूममध्ये आला. त्याची नजर अवनीला शोधत होती. ती बाल्कनीत बसलेली होती. तिनं त्याच्याकडे वळून पाहिलंच नाही. शिवम मुद्दाम आज ती उठण्याच्या आधीच ऑफिसला निघून गेला होता व येतानाही उशिरा आला होता. तो अवनीपासून दूर राहायचा प्रयत्न करत होता. तिलाही त्यांच्या नात्याचा स्वीकार करण्यासाठी वेळ हवा होता. त्यामुळे त्यानं ठरवलं होतं की यापुढे तो अवनीपासून शक्य तितका दूरच राहील. तो फ्रेश होऊन बेडवर पडला. तो झोपायचा प्रयत्न करत होता पण झोप काही येत नव्हती. त्यानं अवनीकडं पाहिलं. ती अजूनही तिथेच बसलेली होती. शेवटी न राहवून तो उठून तिच्या जवळ आला. आज रात्रभर बाहेरच बसायचं आहे का? झोपायचं नाही का? तो तिच्या पाठीमागे उभं राहत म्हणाला. अवनी काहीच बोलली नाही. अवनी, मी तुझ्याशी बोलतोय, तो शांतपणे म्हणाला. तू झोप, मी नंतर झोपते. तिचा आवाज जड झाला होता. त्याला समजलं की अवनी रडवेली झाली आहे. तो तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला आणि तिच्या हनुवटीला हात लावून तिचा चेहरा त्याच्याकडे वळवत म्हणाला. अवनी, काय झालं? तिनं नाराजीनं त्याच्याकडे पाहिलं. तुला एक कॉल करून सांगता येत नाही का मी उशिरा येणार आहे? तुला काही कल्पना आहे की मी किती घाबरले होते? नाही ते विचार मनात येत होते. तुझा आधीही एकदा ॲक्सिडेंट झाला आहे. तू पुन्हा तसाच वागलास. सकाळीही माझ्याशी न बोलताच निघून गेलास. ती जवळजवळ रडतच म्हणाली. अगं, मी विसरलो होतो, पण घाबरण्यासारखं काही नाही. मी ठीक आहे आणि सकाळी तू झोपलेली होतीस. तुला आरामाची गरज आहे म्हणून मी तुला डिस्टर्ब केलं नाही. तू प्लीज रडणं बंद कर. तो आपला हात तिच्या हातांवर ठेवत म्हणाला. अवनीने तिचा हात काढून घेतला. तू जाऊन निवांत झोप. माझी काळजी करण्याची काही गरज नाही, ती रडतच म्हणाली. शिवमला कळतच नव्हतं की तिला कसं शांत करावं. तो विचार करत इकडून तिकडे फिरत होता. अवनीचं रडणं काही थांबत नव्हतं. त्याला काहीच सुचेना की तिला कसं समजावून सांगावं. शेवटी तो तिच्या जवळ गेला. तिला काही कळायच्या आत त्यानं तिला उचलून घेतलं. अवनीचा अचानक आवाजच बंद झाला. ती एकटक त्याच्याकडे बघायला लागली. तिनं त्याचा शर्ट टाईट पकडला होता.
तो अवनीच्या पाण्यानं भरलेल्या डोळ्यात बघत होता. अवनीही काही क्षणासाठी त्याच्या डोळ्यात बुडून गेली. नंतर अचानक भानावर आली व सुटण्याचा प्रयत्न करू लागली. शिवमनं तिला अजून घट्ट पकडलं. चूप, एकदम चूप. किती रडतेस? तुझ्या रडण्यानं मीच घाबरलो होतो. आणि सुटण्याचा प्रयत्न करू नकोस, त्याचा काहीही उपयोग होणार नाही, तो गालात हसत म्हणाला. ती शांत होऊन त्याच्याकडे बघत राहिली. शिवम अवनीला आत घेऊन आला. तिला बेडवर झोपवून तिला आपल्याजवळ घेऊन झोपला. अवनी परत त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. त्यानं परत तिला जवळ ओढलं. ती त्याच्यावर जाऊन आदळली. काय करत आहेस तू? शिवम. बोलताना तिचा आवाज थरथर कापत होता. त्यानं तिचा चेहरा वर करून तिच्या डोळ्यात पाहिलं. काय केलंय का मी? तूच सांग. तू जेवला नाहीस ना? मी तुला खायला काहीतरी आणते, ती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत म्हणाली. त्यानं परत तिला जवळ ओढलं. श्श, मी थोडं खाऊन आलो आहे. किती कारणं सांगतेस? माझ्या इतक्या जवळ येण्याची भीती वाटते ना? तो हळूच म्हणाला. मला झोप आली आहे. ती अजूनही सुटण्याची धडपड करत होती. त्यानं परत जवळ ओढलं. आज तू कुठेही जाणार नाहीस, इथेच झोपणार आहेस माझ्या कुशीत. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, तो गालात हसत म्हणाला. ती मानेनंच नाही म्हणत होती व उठण्याचा प्रयत्न करत होती. त्यानं तिच्या डोळ्यात पाहत त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणला. तिनं घाबरून चेहरा खाली केला व डोळे मिटून घेतले. तो हसायला लागला. त्यानं दुसऱ्या हातानं ब्लँकेट घेऊन तिच्या अंगावर ओढलं. अवनीची हालचाल चालूच होती. तिला तसं झोपणं आवडतही होतं आणि भीतीही वाटत होती. पण थोड्याच वेळात तिला झोप लागली. काही वेळानं शिवमच्या लक्षात आलं की अवनीला झोप लागली आहे. त्यानं तिला स्वतःपासून दूर करून तिला तिच्या साईडला झोपवलं. तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून गालातच हसला. अगदीच वेडाबाई आहे. तिच्या भावना तिला स्वतःलाच माहीत नाहीत, तो मनातच म्हणाला. त्याची नाराजी कुठल्या कुठे पळून गेली होती. शिवमने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि स्वतःशीच हसला. तीही निवांत झोपली होती. तिचा विचार करता करता त्याला कधी झोप लागली ते त्यालाही समजलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनीच्या आधी शिवमला जाग आली. त्यानं डोळे उघडले तर अवनी झोपेत त्याच्या जवळ आली होती. त्यानं तिला व्यवस्थित झोपवून तिच्या अंगावर नीट टाकलं. रात्री त्याला खूप शांत झोप लागली होती. त्यामुळे सकाळी त्याचं मन प्रसन्न होतं. त्याला फक्त अवनी जवळ हवी होती. ती जवळ होती तर जगातील सर्व सुख त्याच्या जवळ आहे असं त्याला वाटत होतं. हीच तर प्रेमाची गंमत आहे. इतक्यात त्याच्या काहीतरी लक्षात आलं. आज कोणता दिवस आहे? अरे, उद्या तर अवनीचा वाढदिवस आहे. तो कसं काय विसरू शकत होता? म्हणजे आज रात्री 12 पासून माझ्या अवनीचा जन्मदिवस सुरू होणार आहे आणि यावर्षी तिचा वाढदिवस मी असा साजरा करणार आहे की ती कधीच विसरणार नाही. पण त्याआधी थोडं नाटकही करावं लागेल. तो गालात हसत तिच्या वाढदिवसाचा प्लॅन बनवत होता. घरातल्या सगळ्यांना या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतो, म्हणजे जास्त मजा येईल, तो मनातच म्हणाला. त्यानं अवनीकडे बघितलं. ती अजून झोपलेली होती. तो स्वतःशीच हसला व फ्रेश व्हायला गेला. थोड्या वेळानं अवनी उठली. तिनं एक नजर बेडवर बघितलं. कालचं आठवून ती विचार करत होती. स्वप्न होतं का खरं होतं? शिवम तिला उठलेलं बघून हसतच तिच्याकडे आला. अवनीनं नाराजीनंच त्याच्याकडे बघितलं. कालचं सगळं खरंच होतं तर. ती त्याच्याकडे नाराज होऊन बघत फ्रेश व्हायला गेली. शिवम हसतच व्यायाम करायला गेला. जाण्याआधी खाली त्यानं अवनीच्या वाढदिवसाची योजना सगळ्यांना सांगितली. सगळे उत्साहानं त्यांच्या योजनेत सहभागी झाले. त्याचा प्लॅन होता की ते सगळे असं नाटक करणार होते की त्यांना अवनीचा वाढदिवस लक्षातच नाही आणि अचानक रात्री 12ला ते अवनीला सरप्राईज देणार होते. अवनी तिचं आवरून खाली आली. शिवमही व्यायाम झाल्यावर आवरून खाली आला. सगळे गप्पा करत नाश्ता करायला बसले. पण अवनीच्या वाढदिवसाचा विषय कुणीही काढला नाही. शिवम अवनीच्या शेजारी बसला होता. नाश्ता करता करता टेबलाखाली त्यानं अवनीचा हात पकडला. अवनी दचकलीच. त्यानं अवनीकडे पाहिलं. ती हात सोडण्याचा प्रयत्न करत होती, पण तो अजून घट्ट पकडून ठेवत होता. सगळे बसलेले असल्यानं तिला जास्त प्रयत्न करता येत नव्हता. तिचं मन चलबिचल होत होतं. हृदयाची धडधड वाढली होती. कालची रात्र आठवून तिच्या चेहऱ्यावर आणखीनच लाजेची लाली चढत होती.
शक्य तितकं तिने तिचे हावभाव लपवण्याचा प्रयत्न केला. तिला त्याच्यावर चिडायचं होतं, पण तो असा जवळ असल्यानं ती तेही विसरून गेली. तिनं हात सोडवण्याचा प्रयत्न सोडून दिला. तिला नाश्ता करता येणंही कठीण झालं होतं. तिला अचानक ठसका लागला. त्यानं घाबरून तिचा हात सोडला. जवळचा पाण्याचा ग्लास तिच्या हातात दिला. तिनं रागानं त्याच्याकडे पाहिलं. त्यानं गालातच हसून तिच्याकडे खोडकरपणे बघितलं. शिवमचं सगळं लक्ष तिच्यावरच होतं. त्याची नजर तिला छळत होती. तिनं त्याच्याकडे नजर रोखून बघितलं. काय हवंय तुला? ती वैतागूनच बोलली. तो हसत नाश्ता करू लागला. अवनी काही न बोलता नाश्ता संपवून रूममध्ये गेली. कॉलेजला जायचं म्हणून आवरू लागली. आवरून शिवमनं तिला कॉलेजमध्ये सोडलं. आज तो ऑफिसला जाणार नव्हता. आज त्याला तिच्या वाढदिवसाची तयारी करायची होती. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. कथा कशी वाटली आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.